नंतर हा तो लाईट जरा बंद कर. मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. साम दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते. कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत, हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे. काल परवापासून राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो. सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत. एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय. त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय. माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे. कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, ते जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते. अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे. त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही. हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि यांचं आत्ताच्या आत्ता संरक्षण काढून घ्या. संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो. बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे. एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात, हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे. शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार, पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे. जे मतदार ज्यांना आपण जेनझी म्हणतो, पहिलं प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते, त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना, निवडणुका परत घेतल्या, तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका, तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात. नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल, तो होऊ देऊ नका. बाकी प्रश्न आहेत, त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देऊ. बोलण्यासारखं खूप आहे, जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ. पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत. परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे. त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे. मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही